हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे. सकाळीचाच नाश्ता तयार केलेला आहे आणि उपमा बनवलेला आहे. उपम्यात थोडीशी साखर आणि थोडासा लिंबू घाला आणि नक्की टेस्ट करा. खूप छान आणि सुंदर लागतो. तर अशा पद्धतीने मी हा उपमा बनवलेला आहे. ओमला संडेला काहीतरी वेगळं, काय रोजच्या रोजच त्याचं असतं, परंतु संडेला अजून तो जे सांगेल तेच बनवावं लागतं. आता इथे बघा, इथे भाजीवाली आलेली आहे आमची, नेहमीचीच आहे आणि ती मुळे आणि पालक घेऊन आलेली. फार ओरडते मला तिचा व्हिडिओ करते म्हणून. बघा, टाकाऊपासून टिकाऊ केलेलं आहे. इथे हे जे फार्म आहे जिथे मी जेवण तुम्हाला त्या दिवशीच्या व्हिडिओत सांगितलं की तिथे देते मी, त्या लोकांनी हे टाकाऊपासून टिकाऊ अशा वस्तू केलेल्या आहेत. हे बघा, ह्या बॉटल्स आहेत, त्यावरती टांगलेल्या आहेत आणि त्यात त्यांनी लायटिंग केलेली आहे. छानपैकी असं त्या लोकांनी केलेलं आहे. हे पण आपल्या कुंपणाचे पोल आहेत आणि ह्या पोल्सवरच त्या लोकांनी हे सर्व ठेवलेल्या आहेत मूर्त्या. अगदी छान आणि सुरेख आहे. ह्या सर्व चूल आहेत. ह्या चुली ह्या लोकांनी बनवलेल्या आहेत. कोणीतरी ताई त्यांच्याकडे सोलापूर साईडच्या होत्या, तर त्यांनी ह्या चुली बनवल्या आहेत. अत्यंत सुंदर आणि हाताने बनवलेल्या चुली. तर पूर्वीच्या अशा चुली होत्या, आता तर कोणी चूल पेटवत नसतात. आणि हे अशी फुलं बघितली तर मन एकदम प्रसन्न होतं. आणि आज असं ठरवलं होतं की ॲलोवेराचे रोपटे घरून आणलेले होते, माहेरी गेलेले होते तिथून, आणि ते लावायचे होते. ॲलोवेरा मला खूप लागतं, परंतु माझ्याकडे लावण्यासाठी जागा नाही. शेजारचा प्लॉट रिकामा आहे, पण त्यात आम्ही काही करू शकत नाही कारण ते आमचं नाही आहे. तर ही बरणी होती एक तेलाची आणि ती बऱ्याच वर्षापासून मी त्यात अळूची झाडं लावलेली, ती मेलेली आणि त्यानंतर आता त्यातच हे काम चालू आहे मिस्टरांचं आणि ओमचं. तर हे खणायला लावलं आहे कुदळीत आणि माती काढण्यासाठी ही करवंटी घेऊन आली आणि ह्या करवंटीत अशी माती काढायची असं त्यांना दिलं मी. पूर्वी आजोबा होते त्यावेळेला असं काही काही करायचे. कुठे खणायचं असेल आणि ते वाकरायचं असेल तर ह्या करवंटीचा वापर छानपैकी व्हायचा आणि तीच मला आठवण आली आणि घरात जाऊन मी आजच नारळ फोडलेला आणि त्या नारळाची करवंटी ठेवली, ती जाऊन घेऊन आली आणि वापरण्यासाठी ही दिलेली आहे करवंटी. अशा काही काही गोष्टी आपल्या पूर्वजांकडून आपल्याला शिकायला मिळतात. इथे डिशचा किंवा एखाद्या वाटीचा पण वापर करू शकतो, परंतु करवंटी खूप छान. तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला माहिती असेल, करवंटीचा उत्तम असा वापर आपण कुठे कुठे करू शकतो. आणि इथे ओमला ॲलोवेरा लावण्याची खूप घाई झालेली आहे आणि त्याला वृक्षारोपण करण्यासाठी खूप आवडतं, परंतु इथे जागाच नाही, त्यामुळे करणार कुठे. तर इथे ॲलोवेराचं झाड जे आहे ते लावायला घेतलं आहे. त्याच्या बाबांना त्याने संगतीला मदतीला घेतलेलं आहे आणि दोघे मिळून लावतात. अगदी थोडीशी माती होती, ती माती खणूनच त्यातच सर्व काम केलेलं आहे. आणि ॲलोवेराचं रोपटं लावून झालेलं आहे फायनली आणि त्याला पाणी घालतो आहे ओम आणि म्हणतो माझा पण व्हिडिओ काढ, मी पण वृक्षारोपण करतो आहे आणि सर्वांनी करा असं सांगतो तो. तर बघा, छोट्या छोट्या मुलांना असं आपण काही काही शिकवलं की ते असंच काहीतरी करतात जे आपण शिकवतो. आणि संडेला काहीतरी स्पेशल असतं तर त्याला चिंचगुळाची आमटी खूप आवडते, कढी ज्याला आम्ही चिंचकढी म्हणतो आणि खूप फेमस अशी ही चिंचकढी आहे. जास्त गूळ नाही घालत आणि जास्त आंबटही नाही, छान लागते भाताबरोबर, गरमागरम भाताबरोबर आणि तळलेल्या पापडाबरोबर हे सर्व करतो आम्ही. मला पण आणि ओमला खूप आवडतं.